नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेशन या चॅप्टरमध्ये टॉपिक आहे इंटिग्रल ऑफ द फॉर्म. आपल्याला हे फॉर्म दिले जातात डी एक्स डे इंटिग्रेशन अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. म्हणजे डिनोमिनेटरमध्ये आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑब्झर्व होतं. एक तर हा फॉर्मॅट असेल और किंवा इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन अंडररूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. म्हणजे अंडररूट एक तर सिंपल क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं जातं किंवा अंडररूटमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं जातं. ह्या टाईपचा प्रॉब्लेम नेहमी पेपरला येणारा प्रॉब्लेम, व्हेरी IMP प्रॉब्लेम आहे. आपण हे 5 प्रॉब्लेम घेतले या आधीच्या क्वेश्चन पेपरमध्ये, तुम्हाला रिपीट झालेले ही क्वेश्चन दिसतील. तर नेमकं ह्या टाईपचं एक्झाम्पलचं स्टडी करताना आपल्याला कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या, त्या स्टेप्स आपण आधी बघून घेऊया आणि नंतरनं कुठले फॉर्म्युलाज आपल्याला तिथे अप्लाय करायचे त्या फॉर्म्युलाही आपण बघणार आहोत. बघा, स्टेप्स पहिली जर आपण बघितली तर कन्सिडर आय इज इक्वल्स टू गिवन प्रॉब्लेम. म्हणजे बघा, आपल्याला इथे प्रॉब्लेम्स दिलेत, आपण 5 एक्झाम्पल आपण इथे घेतली आहेत. हा जो प्रॉब्लेम आहे त्याला आपण गिवन प्रॉब्लेम म्हणणार आहेत. याला आपण पहिल्यांदा आय म्हणून कन्सिडर करणार आहोत. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देणार आहोत. स्टेप नंबर सेकंड आपल्याला सांगते, फर्स्ट मेक द कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज युनिटी, दॅट इज 1 और -1. जिकडे आपल्याला एक्स स्क्वेअर ही टर्म दिसेल त्याचा कोइफिशियंट म्हणजे त्याच्यासोबत असणारा नंबर हा 1 पाहिजे. जिथे काहीच प्रेझेंट नसतं तिथे 1 प्रेझेंट असतं. एक तर आपल्याला याला 1 करावं लागेल किंवा -1 करावं लागेल. जर इथे कुठलाही नंबर असेल ग्रेटर दॅन 1, दॅट इज 2, 3, 4, 5 असे जर नंबर असतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्याला युनिटी करायचं असतं. ही स्टेप नंबर सेकंड झाली. स्टेप नंबर 3 सांगते, ॲड अँड सबट्रॅक्ट द थर्ड टर्म टू कंप्लीट परफेक्ट स्क्वेअर बाय यूजिंग फॉर्म्युला. आपल्याला इथे थर्ड टर्म आपल्याला ॲड करायची असते की जेणेकरून आपल्याला हे पूर्ण डाऊन साईडचं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतं याला आपल्याला परफेक्ट स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये राईट करता येईल याच्यासाठी. मग थर्ड टर्म फाईंड करण्यासाठी फॉर्म्युला दिला आहे. थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 कोइफिशियंट ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथे फक्त आपली जमलिंग होती. मग इथे आपल्याला एक्स दिला आहे म्हणजे आपल्याला हा जो एक्स आहे याचा कोइफिशियंट आपल्याला घ्यायचा असतो, नाही की एक्स स्क्वेअरचा. इथे जो मिडलला टर्म दिसते त्याचा कोइफिशियंट जो असतो तो घ्यायचा, त्याला 1/2 मल्टिप्लाय करायचं आणि जे आन्सर येईल त्याचं काय करायचं, स्क्वेअर टर्म फाइंड करायची. बघा, नेक्स्ट स्टेप नंबर 4 दिलेत, सिम्प्लिफाय टू आयदर dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस और मायनस ए स्क्वेअर और dx अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस और मायनस ए स्क्वेअर विच आर नोन द कॉमन इंटिग्रल. हे टाईप जर असेल विदाऊट अंडर रूटचा तर आपल्याला हा फॉर्मॅट तयार करायचा असतो आणि जर रूटवाले टर्म आली तर आपल्याला हा फॉर्मॅट तयार करायचा असतो, म्हणजे याला कॉमन आपण इंटिग्रल म्हणतो. स्टेप नंबर 5, आफ्टर दॅट वी कॅन अप्लाय दी स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर इंटिग्रेशन. म्हणजे ह्या दोघा फॉर्म्युलासाठी आपल्याकडे डायरेक्ट स्टँडर्ड इंटिग्रल आहेत. ठीक आहे, सो ते आपल्याला अप्लाय करायचे असतात. जर आता आपण ऑब्झर्व जर केले ह्या टाईपचे फॉर्म्युलाज तर बघा, या आधीच्या सेक्शनमध्ये म्हणजे जे आपण मिसलेजिनियस इंटिग्रल फॉर्म्युला शिकलो त्या टाईपमध्ये आपण हे रूटवाले 3 आणि विदाऊट रूटवाले 3 असे फॉर्म्युला आपण शिकलो होतो. म्हणजे आता आपल्याला जी टर्म दिली जाईल क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे जे एक्झाम्पल आहेत याचं कन्व्हर्जन आपल्याला ह्या 2 फॉर्मॅटमध्ये करायचं आहे की जेणेकरून आपल्याला याचा जर रूटमध्ये असेल तर डायरेक्ट आपल्याला हे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करता येतो. त्याच्यासाठी आपल्याला हे इंटिग्रेशनची फॉर्म्युला पण माहिती पाहिजे. यावरती आपण जो एक्झाम्पलचा स्टडी केला होता तोवरती मी आय बटनावरती देतो आहे, तिकडे आपण प्रेस करा आणि ह्याही एक्झाम्पलचा व्हिडिओचा तुम्ही स्टडी करा की जेणेकरून आत्ता आपल्याला जो फॉर्म्युला जे टाईप्स शिकायचा आहे तो फॉर्म्युला तुम्हाला शिकायला इझी जाईल. बघा, त्याचप्रमाणे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड ह्या मेथडचाही आपण स्टडी केला आहे. त्यावरती व्हेरी IMP एक्झाम्पल जे आहेत हे 14 प्लस आणखी आपण 4 एक्झाम्पल ॲड केलेत, असे टोटल 18 एक्झाम्पलचा आपल्याला स्टडी करायचं असेल. ठीक आहे, ही सबस्टिट्यूशन मेथड झाली, हा इंटिग्रल फॉर्म झाला. यावरती तुम्ही कोणतेही क्वेश्चन पेपर बघा त्याच्यावरती याच्यावरचं एक एक्झाम्पल तुम्हाला फिक्स दिलेलं असतं. ठीक आहे, सो पेपर क्वालिफायला ह्या जर 2 मेथड जर आपण केल्या तर खूप फायदेशीर ठरतं की जेणेकरून आउट ऑफ मार्क्स आपल्याला मिळतील की जर तुम्ही हे एक्झाम्पल जर परफेक्ट केले तर.
ठीक आहे. सो बघा 1 बाय 1 आपण एक्झाम्पलचा स्टडी करूया. बघा फर्स्ट एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला दिलं आहेत. इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 ह्या टाईपचं एक्झाम्पल आहेत. फर्स्ट हे आपण सॉल्व करायला घेऊया. बघा स्टेप्स पहिली जी आपण आता ऑब्झर्व केली त्यामध्ये आपण बघितलं होतं की ह्या टाईपला आपण पहिल्यांदा काय करणार आहोत की आय म्हणून कन्सिडर करणार आहोत. सो सोल्युशनमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा याला आय म्हणून कन्सिडर करूया. सो सोल्युशन आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 ही टर्म आपण राईट करून घेतली. बघा कधी कधी हा dx इथे मल्टिप्लायला दिला जातो आणि इथे 1 दिला जातो. ठीक आहे, तर दोघांचं मिनिंग एकच असतो. ठीक आहे. सो इथपर्यंत आल्यानंतर स्टेप नंबर आपल्याला सेकंड घ्यायची की याचा जो कोइफिशियंट आहे एक्स स्क्वेअरचा तो काय पाहिजे, युनिटी पाहिजे. तो ॲक्च्युली इथे 1च दिसतोय. सो सेकंड स्टेप अप्लाय करायची आपल्याला गरज नाही आहे ना. आता थर्ड टर्ममध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, स्टेप थर्डमध्ये की आपल्याला याची लास्ट टर्म दॅट इज थर्ड टर्म ही आपल्याला इथे फाईंड करायची. मग थर्ड टर्म फाईंड करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना. सो आपण इथे घेतोय थर्ड टर्म फाईंड करण्यासाठी फॉर्म्युला. बघा थर्ड टर्म इज इक्वल्स टू, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे थर्ड टर्म फाईंड करायचा. तर तो फॉर्म्युला काय असतो थर्ड टर्म फाईंड करण्यासाठी, तर तो फॉर्म्युला असतो 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला आहे थर्ड टर्म फाईंड करण्यासाठी. मग आपण थर्ड टर्मचा आन्सर फाईंड करूया. बघा थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स तो किती आहे 4. सो ह्या 4 तर ह्या राऊंड ब्रॅकेटचा परत आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर. सो बघा जर आपण 2 4ला डिव्हाइड केलं तर आन्सर किती मिळणार आहे 2. ओके, सो 2 इंटू 1 दॅट इज 2 आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू, सो 2 स्क्वेअर मीन्स 4. ओके, सो आपल्याला थर्ड टर्म किती मिळाली आहे 4 मिळाली. ओके, सो आता आपण जे ही इक्वेशन पहिल्यांदा आय ज्याला कन्सिडर केलं होतं त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया आणि आपण इथे राईट करूया फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकेम, ही जी टर्म आपल्याला मिळाली आहे ती आपण आता इथे ॲड करतोय फ्रॉम इक्वेशन फर्स्टमध्ये. बघा तर आपल्याला ती टर्म कशी ॲड करायची असते. सो पहिल्यांदा dx आणि इंटिग्रेशनचा सिम्बॉल आपण राईट करून घेतला आहे. ह्या ज्या फर्स्ट टर्म आहेत है ना, फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म की ज्याच्यासोबत एक्स आहे त्या टर्म आपण आधी राईट करतोय एक्स स्क्वेअर प्लस 4x. आता जी आपण थर्ड टर्म फाईंड केली 1 2 झाली, आता थर्ड टर्म आपण फाईंड केली ती किती आहे 4. सो इथे बघितलं आपल्याला तर प्लस साईन दिसतंय. सो आपण याच्यामध्ये ती ॲड करतोय 4. आता आपण ही स्वतःहून टर्म ॲड केली म्हणजे ही कॅन्सल पण झाली पाहिजे. ओके, सो इथे बघा आता 5 दिसतोय. सो मी पहिल्यांदा हा 5 टर्म राईट केला आणि आता हा 4 टर्म आपण स्वतःहून ॲड केला आहे. सो तो मी लास्टला काय करतोय स्वतःहून कॅन्सल करतोय. आपण जी नवीन टर्म ॲड केली ना ती लगेच कॅन्सल करायची. ॲड दिसते म्हणून मला मायनस करावं लागले म्हणजे +4 आणि -4 कॅन्सल होतील आणि जे आपल्याला क्वेश्चन दिला आहे तो ॲज इट इज रिमेनिंग राहील. ओके, सो आपण हे का थर्ड टर्म ॲडजस्ट केली, कारण आपल्याला इथे परफेक्ट स्क्वेअर बनवायचं आहे. ठीक आहे, परफेक्ट स्क्वेअर बनवण्यासाठी काय करावं लागेल तर बघा मी dx घेतलं. इथे जर आपण ऑब्झर्व केलं एक्स स्क्वेअर प्लस 4x आणि प्लस 4 आहे. बघा हा +4, ह्या +4लाच आपण कसं राईट करू शकतो तर 2चा स्क्वेअरमध्ये राईट करू शकतोय. म्हणजे आपल्याला ही स्टेप अशी बघायला भेटेल एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 म्हणजे मी कसं राईट करणार आहे 2चा स्क्वेअर. ओके, आणि ह्या दोघांचं आपण आता बघा +5 आणि -4. सो सोल्युशन किती मिळणार आहे +1. ओके, क्लिअर होते सगळ्यांना. सो आता बघा आय इज इक्वल्स टू, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. बघा मी इथे ब्रॅकेटमध्ये राईट करतो फॉर्म्युला. बघा तो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. जर आपण असं घेतलं a प्लस बी आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर तर आपल्याला याचं आन्सर काय भेटतं a स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, हा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती आहे ना. मग आता आपण जे आता टर्म ॲडजस्ट केली आहे तिथे आपण हेच फाईंड केलं आहे. बघा इथे a म्हणजे काय तर x त्याचा स्क्वेअर 4 आणि AB आणि परत बीचं स्क्वेअर है ना. म्हणजे आपल्याला हे कसं राईट करता येईल a आणि b होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो इथे aची व्हॅल्यू किती मिळते x प्लस बीची व्हॅल्यू किती दिसते 2 आणि ह्या टर्मचा आपण काय करणार आहे स्क्वेअर घेणार आहे आणि प्लस 1 दिसतोय आणि 1चा स्क्वेअर जरी केला तरी 1च असतो आहे ना. सो हे कुठे ॲडजस्ट केलं आपण डिनोमिनेटरमध्ये ॲडजस्ट केलं आणि न्यूमिनेटरमध्ये काय दिसतोय तर dx जो आहे
तोच टर्म आपल्याला ॲज इट इज भेटतोय. मग आता आपण जर हे ऑब्झर्व जर केलं तर आपण हे कोणाच्या फॉर्मॅटमध्ये आणलं आहे, तर बघा ही जी स्टेप आहे ती मी ॲज इट इज आपण इकडे राईट करून घेऊया आणि नंतर ना नेक्स्ट स्टेपमध्ये मी तुम्हाला समजवतो काय करायचं आहे. बघा dx अपॉन ब्रॅकेटमध्ये x+2 होल ब्रॅकेट स्क्वेअर +1 स्क्वेअर. ओके, ही टर्म आपण आत्ता राईट केली. बघा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. सिन्स आत्ता आपण स्टेप शिकलो त्यावेळेला पण आपण बघितलं होतं हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये आणायचं होतं आपल्याला, x² ± a² किंवा अंडररूटमध्ये. आता इथे तर अंडररूटचं साईन नाही म्हणजे ही टर्म कोणत्या फॉर्मॅटमध्ये आली आहे, ह्या फॉर्मॅटमध्ये आली आहे. ठीक आहे, सो तो फॉर्मॅट आपण आता फक्त राईट करूया. बघा इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन, आता हे पूर्ण ब्रॅकेट की ज्याला आपण x² म्हणूया आणि इथे काय दिसतंय प्लस, सो 1ला मी a म्हणतोय a². आणि याच्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहेत है ना. काय फॉर्म्युला असतो याच्यासाठी, पहिल्यांदा कोणती टर्म आली आहे, तर पहिल्यांदा टर्म आली आहे x² + a² आणि x² + a². आणि याच्यासाठी आपल्याला रिझल्ट काय दिसतो, तर आपल्याला याच्यासाठी रिझल्ट माहिती आहे. जर a² आणि x² आणि a² जर आला तर आपण काय करतो 1/a घेतो आणि नंतर ना काय करतो टॅन इनव्हर्स ऑफ x अपॉन a, x अपॉन a आणि पुढे काय लावतो +c. हा फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची. ठीक आहे, बघा हा फॉर्म्युला बघा मी पेज तुम्हाला दाखवतो. बघा याच्या आधी आपण हे फॉर्म्युलाज बघितले होते. ठीक आहे, याच्यामधलाच फॉर्म्युला आपण यूज केला. बघा कुठला फॉर्म्युला आहे तो, बघा हा, हे बघा x² + a² इज इक्वल्स टू रिझल्ट काय असतो 1/a टॅन इनव्हर्स ऑफ x अपॉन a +c. ठीक आहे, हा रिझल्ट आपण तिथे यूज करणार आहोत. मग आता आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला इथे x म्हणजे काय व्हॅल्यू दिसते, तर x+2 दिसते एक्सची व्हॅल्यू. सो आपल्याला हे असं राईट करता येईल I is equals to 1/a. याची व्हॅल्यू किती मिळाली आहे 1, सो आपण 1 घेतला. देन टॅन इनव्हर्स ऑफ x म्हणजे काय, हे पूर्ण ब्रॅकेट आहे आता है ना, x म्हणजे काय हे पूर्ण ब्रॅकेट, दॅट इज x+2 आणि अपॉन एचा आन्सर किती आहे तर 1. ठीक आहे, हा आपल्याला पूर्ण टर्म भेटला आणि पुढे भेटला इंटिग्रेटेड कॉन्स्टंट +c. ओके, सो पण थोडंसं सिस्टमॅटिकली होतं. 1/1 म्हणजेच काय 1 असतं आणि 1 याला मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, तर ही टर्म येणार आहे टॅन इनव्हर्स आणि इंटू ब्रॅकेट x+2. डिनोमिनेटरमध्ये 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. सो विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, खूप इझी आहे. फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे, तर हा फॉर्म्युलाचा आन्सर माहिती पाहिजे. आपण इथपर्यंत एकदम स्टेप बाय स्टेप इझिली सॉल्व्ह करत येतोय ना. फक्त आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतोय तो इथे. सो आपल्याला हे फॉर्म्युले फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट घेऊया dx अपॉन x² + 3x + 2. याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायला लावलं आहे. सो नेहमीप्रमाणे आपण याला पहिल्यांदा आय कन्सिडर करून घेऊया. सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x² + 3x + 2. याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. ओके, सो आता आपल्याला माहिती आहे कोइफिशियंट ऑफ x² हा काय पाहिजे 1, तर तो ऑलरेडी 1 दिसतोय. ओके, नसेल तर आपल्याला त्याला 1 करावं लागेल, पण इथे ऑलरेडी काही नाही म्हणजे 1 प्रेझेंट आहे. ओके, सो स्टेप नंबर 3 काय सांगते आपल्याला की थर्ड टर्म याच्यामध्ये ॲड करा. मग थर्ड टर्म ॲड करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना, थर्ड टर्म फाइंड करण्यासाठीचा. सो तो काय असतो, थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x. या स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या व्यवस्थित. ओके, सो आता थर्ड टर्म आपल्याला ॲड करायची. मग बघा थर्ड टर्म काय भेटणार आहे, थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x. बघा हा x² आहे, आपल्याला कोणाचा पाहिजे फक्त xचा, तर तो कोण आहेत 3. सो आपण घेतला 3 आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा आता 3 इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे ना, सो डायरेक्ट 3 निवडला मल्टिप्लाय होईल. सो 3/2 आणि होल ब्रॅकेटचं काय असेल तर स्क्वेअर. सो आता 3चं स्क्वेअर किती असणार आहे 9 आणि 2चं स्क्वेअर किती असणार आहे 4. सो आपल्याला ही काय भेटली, थर्ड टर्म भेटली 9/4. ओके, सो बघा आता आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट वरनं राईट करूया. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकेम काय दिसते ते आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन बघा x² + 3x
आता इथे थर्ड टर्म येणार आहे 1 2 2 झाली. आता थर्ड टर्म काय मिळाली आपल्याला 9/4. ठीक आहे, ही झाली थर्ड टर्म. नंतर ना इथे किती दिसतोय +2. सो आपण तो +2 घेतला. आता ही टर्म आपण प्लस केली तर हीच टर्म आता आपण काय करणार आहे मायनस करणार आहे. त्यालाच म्हणता ॲड ऑर सबट्रॅक्ट. ओके, सो आता आपलं टार्गेट काय आपल्याला परफेक्ट स्क्वेअर बनवायचं आहे. मग परफेक्ट स्क्वेअर बनवण्यासाठी बघा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहेत है ना. काय फॉर्म्युला असतो तो, तर सिन्स ब्रॅकेटमध्ये बघा a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर, याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो a² + ट्वाईस ab + b². ओके, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो आता आपण इथे जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला a² म्हणजे दिसतंय x², 2ab म्हणजे आपल्याला दिसतंय 3x आणि +b म्हणजे काय दिसतंय 9/3. याचं काय पाहिजे स्क्वेअर पाहिजे. सो आपल्याला याला काय करावं लागेल स्क्वेअरच्या टर्ममध्ये आपल्याला त्याला ॲडजस्ट करावं लागेल. बघा मग 9/4 याचं स्क्वेअरच काय असतोय, म्हणजे याला जर आपण स्क्वेअरमध्ये टाकायचं असेल तर काय असतंय 3/2 असतोय. म्हणजे आपल्याला इथेच आत्ता सोल्युशन भेटलं होतं. सो आपण हे फक्त असं राईट करूया. बघा dx अपॉन इंटिग्रेशन ऑफ x² + 3x + 3/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, आता इथे +2 दिसतोय आणि -9/4 आहेत है ना. हवं तर आपण याला असं ब्रॅकेट द्या जर गोंधळ होत असेल तर, म्हणजे आपल्याला ही एक टर्म सेपरेट ठेवायची आणि ह्या दोघांचे पेअर्स करून सॉल्व्ह करत चालायचं आहे ना. सो ह्या दोघांसाठी आपण तर ॲडजस्ट केली टर्म. ओके, सो ते याला पण मी ब्रॅकेट देतो कारण आपल्याला याला परफेक्ट स्क्वेअर बनवायचं आहे. आता इथे बघा इथे अपॉनला काही नाही म्हणजे काय प्रेझेंट असतो 1. सो आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे इथे किती होणार आहे 4 4 2 जा 8. ओके, सो टर्म मिळाली 8 - 9/4. ओके, सो नेक्स्ट स्टेप आपल्याला मिळणार आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन बघा x म्हणजे काय झाला a. सो मी घेतला x प्लस b म्हणजे किती टर्म मिळते आता 3/2 आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा +8 आणि -9 म्हणजेच काय होणार आहे -1. ओके, आणि इथे दिसतंय अपॉनला 4. मग अपॉनला 4 आलाय. मग 4ला आपण कसं राईट करू शकतोय तर 2 मध्ये राईट करू शकतोय. का, कारण आपल्याला काय करायचं त्याचा स्क्वेअरमध्ये ॲडजस्टमेंट करायची आहे ना. बघा परत एकदा सांगतो +8 - 9 म्हणजेच काय आला -1. तो मी मायनस फक्त पुढे घेतला आणि 4 कोणाचं स्क्वेअर आहे तर 2चं स्क्वेअर 4 आहे ना, आपण इथे घेतला होता. सो आपण इथे काय केलं 2चा म्हणजे 1/2चं काय केलं स्क्वेअर केला. ओके, सो आता ही टर्म आपण फक्त इथे राईट करूया. बघा I = इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x + 3/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर -1/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो कोणत्या टर्मसारखं आपल्याला टर्म दिसते बरं. बघा आपण इथे सिन्स म्हणून ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युला राईट करूया. सिन्स इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x² - a². बरोबर ना. ही पूर्ण टर्म म्हणजे आपण काय कन्सिडर केली तर x कन्सिडर केली आणि ही टर्म म्हणजे काय कन्सिडर केली a कन्सिडर केली. आणि याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहेत. काय असतो तो तर 1/2a 1/2a देन लॉग है ना 1/x म्हणजेच काय असतं लॉग x असतं इंटिग्रेशनमध्ये. सो लॉग घेतलं आणि याच्या ठिकाणी आता काय येणार आहे परत मॉड, लॉगमध्ये मॉड. आता बघा इथे x - a. सो दोन न्यूमरेटरमध्ये येईल x - a आणि डिनोमिनेटरमध्ये काय होईल फक्त मायनसच्या ठिकाणी प्लस, दॅट इज x + a ब्रॅकेट मॉड कंप्लीट प्लस c आणि ब्रॅकेट कंप्लीट. सो याचा हा रिझल्ट असतो. ठीक आहे, सो ह्या पूर्ण टर्मचं हे इंटिग्रेशन मिळालं म्हणजेच ही टर्म आणि ही टर्म आता सेम दिसते. सो आपल्याला याचं फायनल इंटिग्रेशन कसं भेटणार आहे 1/2a. सो 1/2a ची व्हॅल्यू किती दिसते 1/2 दिसते इंटू 1/2 देन लॉग मॉडमध्ये बघा एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय ही पूर्ण ब्रॅकेट दिसते बरोबर ना. एक्सची व्हॅल्यू म्हणजे हे पूर्ण ब्रॅकेट. सो ते काय दिसते x + 3/2 मायनस एची व्हॅल्यू किती आहे 1/2 आणि परत डिनोमिनेटरमध्ये एक्सची व्हॅल्यू काय आहे x + 3/2 परत इथे काय प्लस साईन. सो प्लस आणि एची व्हॅल्यू दॅट इज 1/2 मॉड कंप्लीट प्लस c. ओके,
हे सुद्धा आपलं फायनल सोल्युशन होऊ शकते. पण आणखी आपण थोडंसं सिस्टमॅटिकली त्याला राईट करूया. बघा, हा 1 न्यूमरेटरमध्ये आणि हा 2 डिनोमिनेटरमध्ये, म्हणजे आपण हे असं कॅन्सल करू शकतो आहे. आणि 1/1 म्हणजेच काय असतं 1. सो तो 1 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, किंवा 1नी लॉगला मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय आलं लॉग आलं. आणि ओके, सो मॉड घेऊया. मग इथे आलं एक्स. बघा आता इथे बेस सेम दिसतोय, 2 2s आहेत है ना, दोघं ठिकाणी काय बेस डिनोमिनेटर सेम आहेत है ना. सो मी इथे घेतलं प्लस आणि डिनोमिनेटर आधी राईट करून घेतला. आता बघा +3 आणि -1, +3 आणि -1 म्हणजेच काय येणार आहे +2. आणि डिनोमिनेटरला जर आपण ऑब्झर्व केलं तर इथे दिसतं एक्स, इथे घेतला मी प्लस. बघा डिनोमिनेटर सेम आहेत म्हणून डिनोमिनेटर एकदा राईट करून घेतला. आणि इथे दिसतंय 3 + 1, 3 + 1 दॅट इज 4. सो मॉड कंप्लीट +c. आणखी आपण याला सिम्प्लिफिकेशन करू शकतो. बघा लॉग मॉडमध्ये घेऊ शकतो आपण एक्स प्लस. बघा हे दोघं सेम आहेत है ना, म्हणजे एकमेकांना कॅन्सल करूया. रिमेनिंग काय राहणार आहे 1. आणि खाली जर बघितलं आपण डिनोमिनेटरमध्ये तर इथे बघा 2 1 जा 2 2 जा 4. सो एक्स + 2 आणि मॉड कंप्लीट. सो विच इज अवर फायनल सोल्युशन. ओके, खूप इझी प्रॉब्लेम आहे. फक्त आपल्याला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे, नंतर फक्त जस्ट कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे. ओके, खूप इझी आहे, फार अवघड नाही आहे. आणि हे प्रॉब्लेम 5 आहे. बेस्ट करा हे 5 प्रॉब्लेम. ओके, सो बघा नेक्स्ट घेऊया प्रॉब्लेम नंबर 3. बघा नेहमीप्रमाणे आता याला सोल्युशन घेऊया. आता याला आय कन्सिडर करूया पहिल्यांदा. सो आय इज इक्वल्स टू dx अपॉन 3 + 2x - x². हा प्रॉब्लेम फक्त काय झालं आहे, आधीचे जे 2 प्रॉब्लेम आपण स्टडी केलेत ना त्याच्यामध्ये एकची टर्म ही सुरुवातीला होती आणि याच्यामध्ये फक्त एकची टर्म नंतर गेली आहे. बघा ना, इथे x² टर्म आधी होती, इथे पण x² टर्म आधी होती. म्हणजे हा टाईप नंबर फर्स्टमधलाच आहे ना, हा पण टाईप नंबर फर्स्टमधलाच आहे. टाईप नंबर सेकंड केव्हा म्हणणार ज्यावेळेला आपण अंडररूटमध्ये येणार त्यावेळेला, पण इथे अंडररूट नाही आहेत. म्हणजे हा पण ह्याच टाईपमधला आहे, फक्त x² आहे ती लास्टला टर्म गेलीत है ना, आणि कॉन्स्टंट टर्म आधी घेतली आहेत. बघा हे एक्झाम्पल थोडंसं काळजीपूर्वक सॉल्व करा. कसं सॉल्व करायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा x² त्याची पॉवर जी आहे ती x² आहे, त्याचा कोइफिशियंट बघा, एक तर +1 पाहिजे किंवा -1 पाहिजे. तर इथे -1 दिसतोय है ना. सो आता आपण काय करू शकतोय, त्याच्यामध्ये थर्ड टर्म आपल्याला ॲड करायची आहे ना, कारण +1 आणि -1 प्रेझेंट आहे म्हणजे आपण डायरेक्ट थर्ड टर्म ॲड करतो. सो थर्ड टर्मसाठी काय फॉर्म्युला आपल्याकडे, थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर, कोइफिशियंट ऑफ अँड होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो बघा थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजे काय दिसतोय तो +2 है ना. सो आपण घेतला इथे 2 होल ब्रॅकेट कंप्लीट आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा इथे काय होईल 2/2 आणि 2/2 म्हणजेच काय असतं तर 1. मग 1चा काय घ्यावा लागेल आपल्याला स्क्वेअर, म्हणजे फायनल टर्म काय भेटते आपल्याला तर 1 भेटते. त्याला आपण म्हणतोय थर्ड टर्म. सो आता म्हणूया फ्रॉम इक्वेशन फर्स्ट becomes so I is equals to integration of dx upon. बघा आता इथे थर्ड टर्म जी दिसते आपल्याला ती आता काय करावं लागेल, इकडनं जर आपण सुरुवात केली ती याच्या आधी ॲड करावं लागेल आपल्याला है ना. मग ह्या टाईपचा ज्यावेळेला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, याच्या आधीचे जे 2 प्रॉब्लेम आपण बघितले होते त्यावेळेला आपण काय केलं होतं की याच्यासोबत परफेक्ट स्क्वेअर ॲड करण्यासाठी आपण लगेच प्लस करून ती टर्म ॲड करत होतो, आणि जो कॉन्स्टंट त्याच्यामधनं ती टर्म आपण काय करत होतो सबट्रॅक्ट करत होतो. इथे फक्त आपल्याला उलटं करावं लागणार आहे. आपण जर कॉन्स्टंट टर्म आधी जर घेतली है ना, तर ह्या कॉन्स्टंट टर्ममध्ये आपल्याला हा 1 काय करावं लागेल प्लस करावं लागेल. ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला 1 काय करावं लागेल मायनस, म्हणजे मी +1 घेतला आणि आता -1 घेतला है ना, कारण ते टर्म कॅन्सल पण झाली पाहिजे. आणि नंतरची टर्म का दिसते +2x - x². ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांना एक पेअर करायची आहे आणि ह्या नंतरच्याला एक पेअर करून सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, पेअर काय करायची की आपल्याला त्याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये टर्म ॲडजस्ट करायची आहे, म्हणून आपण त्याचा स्क्वेअर करणार आहोत. ओके, सो बघा आता, सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx आणि अपॉन ह्या दोघांची ॲडिशन करतो आपण 3 + 1 दॅट इज 4. मी इथनं मायनस साईन कॉमन घेतोय. जर मायनस साईन कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरणार आहे, बघा ही टर्म निगेटिव्ह आहे तर मी ही टर्म पहिल्यांदा घेतो, त्यातनं -1 जर कॉमन काढला तर इथे काय होणार आहे x² असणार आहे. बघा ही टर्म पॉझिटिव्ह आहे, यामधनं जर मी मायनस कॉमन काढला तर ही काय होणार आहे -2x होणार आहे.
आणि हा -1 आहे, त्यातनं मायनस साईन पुढे घेतला म्हणजेच काय येणार इथे +1 येणार आहे आणि ब्रॅकेट काय होणार आहे कंप्लीट होणार आहे आणि ह्या दोघांचे ॲडिशन आपण ऑलरेडी पुढे लिहिलेत. ओके, सो आता आपण जर ऑब्झर्व केलं बघा इथे 1चं स्क्वेअर म्हणजे 1च असतो. सो मी इथे काय करू शकतोय तर स्क्वेअर राईट करू शकतोय है ना. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला माहितीच आहे काय, सिन्स A मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता इथे मी मायनस घेतोय का, कारण इथे मिडलला मायनस आला. इथे जर प्लस असता तर प्लससाठी सोल्युशन आलं असतं. मग मायनससाठी फॉर्म्युला काय तर सेम फॉर्म्युला आहे 2x² मायनस 2 टाईम AB प्लस बी स्क्वेअर. ओके, जर इथे मायनस असेल तर इथे मिडलला मायनस असतं, इथे प्लस असेल तर ऑल टर्म काय असतात प्लस असतात. ओके, सो हा फॉर्म्युला आपल्याला इथे आता ॲड करायचा आहे. जर आपण ऑब्झर्व जर केलं है ना, आय इज इक्वल्स टू बघा इंटिग्रेशन ऑफ dx 4 कोणाचा स्क्वेअर असतं तर 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे 2चा. सो मी 2चं स्क्वेअर केलं मायनस केलं. बघा आता इथे ए म्हणजे काय मिळतं आपल्याला एक्स है ना. सो ब्रॅकेटमध्ये मी घेतो एक्स मायनस बघा बी म्हणजे काय मिळतं ही लास्ट टर्म. सो 1चा स्क्वेअर दॅट इज 1 आणि इथे काय येणार आहे होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ही टर्म आपल्याला मिळाली आहे. सो ही टर्म आपण राईट करून घेतोय आय इज इक्वल्स टू dx अपॉन 2 स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे ना. सो तो फॉर्म्युला आपण पहिल्यांदा राईट करून घेऊया. सो सिन्स इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन कॉन्स्टंट टर्म आहेत ना, सो a² मायनस x² इज इक्वल्स टू. सो याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे. तो फॉर्म्युला काय असतो तर 1/2a लॉग आणि इथे काय असतो मॉड प्लस सी. इथे ऑब्झर्व करा ए नंतर ए मायनस एक्स आहेत है ना, ए मायनस एक्स आहेत. सो हे कुठे येणार आहे डिनोमिनेटरमध्ये येणार आहे ए मायनस एक्स आणि याचं अपोजिट पेअरवरती म्हणजे ए प्लस एक्स है ना. आधीच्या याच्यामध्ये काय होता, आधीचं जे प्रिव्हियस आपण एक्झाम्पल जे घेतलं त्याच्यामध्ये एक्स आधी होता आणि नंतर न मायनस ए होता. बघा एक्स आधी होता नंतर मायनस एक्स होता. सो आपण ही टर्म ॲज इट इज वरती घेतलं आहे. पण जर एक्स मायनस येत असेल तर ती टर्म नेहमी डिनोमिनेटरमध्ये घ्यायची असते. ओके, सो आता याचं सोल्युशन राईट करूया. बघा आय इज इक्वल्स टू लॉग 1/2 यादी 1/2 एची व्हॅल्यू आता काय दिसते तर 2 दिसते. सो इंटू 2 लॉग बघा एची व्हॅल्यू किती आहे 2चं स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला इथे स्क्वेअर म्हणून आपण फक्त ए घेतला होता. तर इथे काय येणार आहे एची व्हॅल्यू 2 प्लस एक्स. तर बघा एक्स म्हणजे पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर दिसतोय. सो एक्स म्हणजे ही पूर्ण टर्म असेल ती काय असते एक्स मायनस 1 पूर्ण टर्म आपल्याला दिसते. डिनोमिनेटरमध्ये बघा ए म्हणजे किती आहे 2 नंतर काय मायनस साईन आणि हे पूर्ण ब्रॅकेट म्हणजेच काय येणार आहे एक्स है ना आणि -1 मॉड कंप्लीट प्लस सी. पण नीट लक्ष घ्या इथे पण मायनस साईन आहे ना, म्हणजे इथे आपल्याला काय द्यावं लागेल असं ब्रॅकेट द्यावं लागेल है ना आणि एकची व्हॅल्यू म्हणजे ही पूर्ण पुट केली. मग आता नेक्स्ट म्हणजे फायनल सोल्युशन आपल्याला मिळतं आहे 1/2 4 लॉग इंटू मॉड बघा +2 आणि -1 +2 आणि -1 म्हणजेच काय नाही +1 आणि पुढे भेटतं आहे प्लस एक्स आणि डिनोमिनेटरमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर ही मायनस साईन प्रत्येकाची साईन चेंज करेल है ना. म्हणजे इथे काय येणार आहे -x आणि मायनस मायनस काय झाला +1 आणि +2 म्हणजेच काय झालं +3. ओके, सो विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. हे आपलं झालं आहे फायनल सोल्युशन. क्लिअर होते सगळ्यांना व्यवस्थित. ठीक आहे, सो आता बघा नेक्स्ट जे आहेत आपल्याला हे रूटसाठी फाईंड करायचं आहे. ओके, रूटसाठी जर आपल्याला जर फाईंड करायचं आहे ते सोल्युशन आता बघा कसं असणार आहे नेमकं. सो नेहमीप्रमाणे त्याला आपण आय म्हणून कन्सिडर करणार आहे. सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन सो रूटमधले थोडं काळजीपूर्वक लिहा. अंडररूट परत साईन पूर्ण मोठं घ्या है ना. सो इथे दिसतंय x² प्लस 4x प्लस 13 याला आपण म्हणतो इक्वेशन नंबर 1. बघा इथे एक्सचा स्क्वेअर त्याचा कोइफिशियंट काय दिसतोय 1 दिसतोय है ना. म्हणजे आपल्याला आता काय करावं लागेल डायरेक्ट थर्ड टर्म फाईंड करावं लागेल आणि थर्ड टर्मसाठी काय फॉर्म्युला असतोय तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग आता त्याचा स्क्वेअर करायचा आहे कोइफिशियंट ऑफ एक्स. इथे एक्सचा स्क्वेअर आहे ना हा एक्स आहे तो याचा कोइफिशियंट आपल्याला घ्यायचा आहे. ओके, सो तो दिसतोय 4. सो आपण आता याचा आन्सर फाईंड करतोय 3 थर्ड टर्म इज इक्वल्स टू
1/2 इंटू थर्ड टर्म दॅट इज 4. सो 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपल्याला सोल्युशन मिळतं आहे 4/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपण जर 2 डिवाइड केलं तर आपल्याला सोल्युशन मिळतं आहे 2 आणि 2चा स्क्वेअर दॅट इज 4. सो थर्ड टर्म आपल्याला मिळाली 2. ओके. सो थर्ड टर्म आपण याच्यामध्ये आता ॲड करूया. इथे लिहा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकेम I is equals to integration of dx upon under root of x square plus 4x प्लस थर्ड टर्म आपल्याला ॲड करायची आहे ना, तो किती आहे +2. सो घेतला आहे +2. देन +13 हा ॲड आपण स्वतःहून ॲड केला आहे. सो तो सबट्रॅक्ट आपल्याला करावा लागेल, म्हणजे +2 -2 कॅन्सल झाल्यावरती आपल्याला हे गिवन प्रॉब्लेम उरतो. ओके. सो आता आपण याला ॲडजस्ट करूया. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट ऑफ है ना. इथे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, तर हा जो फॉर्म्युला आहे ब्रॅकेटमध्ये a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस ट्वाईस ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला तिथे सेट करायचा आहे. ओके. मग हा फॉर्म्युला इथे सेट करताना काय येतं आहे, तर बघा इथे जर आपण ऑब्झर्व केलं, इथे दिसतोय 2. ओके. आणि सॉरी, इथे 2चा स्क्वेअर केल्यानंतर आन्सरनं 4 यायला पाहिजे. ओके, सॉरी 4. ओके. सो इथे दिसतंय 4, इथे दिसतंय 4. ओके. हो. आता बाकी आपल्याला ॲडजस्ट होणार आहे बघा, है ना. सो इथे आपण असं राईट करतोय a स्क्वेअर प्लस 4x प्लस 4. कोणाचा स्क्वेअर येतो 2चा. सो 2 स्क्वेअर प्लस ह्या दोघांची आपण ॲडिशन करूया. बघा +13 -4 आहे. सो सोल्युशन किती मिळणार आपल्याला +9 मिळणार आहे. मोठ्या संख्येचा आपण साईन देतो, सो दोघांचा डिफरन्स घेऊन मोठा जो नंबर आहे त्याचा आपण. मग जर आपण ऑब्झर्व केलं है ना, तर 9 पण कोणाचा तरी स्क्वेअर आहे. तो कोणाचा स्क्वेअर आहे तर 3चा स्क्वेअर आहे है ना. सो आपण नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करतोय इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 स्क्वेअर है ना. म्हणजेच आपल्याला ही टर्म राईट करता येईल है ना. सो टर्म मिळते x प्लस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 9 कोणाचा स्क्वेअर आहे तर 3चा स्क्वेअर आहे. सो आपल्याला स्टेप मिळाली आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x प्लस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर किंवा 3चा स्क्वेअर. ओके. आणि आपल्याला आता फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला असतो बघा, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन. मित्रांनो एक राहिलं फक्त बघा, इथे अंडररूटचं साईन आहे. सो तेच अंडररूटचं साईन इथे पण असणार आहे आणि तेच अंडररूटचं साईन इथे पण असणार आहे है ना. सो आपल्याला अंडररूटसाठीचा जो फॉर्म्युला तर आता आपल्याला लागेल बघा, अंडररूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर है ना. एक्स स्क्वेअर अंडररूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, आणि याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे. तर तो का असतो लॉग मॉडमध्ये एक्स प्लस, आणि इथे जे अंडररूटमध्ये दिसते ते आपण इथे ॲज इट इज लिहितो एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मॉड कम्प्लीट आणि प्लस सी है ना. हे इन जनरल फॉर्म्युले बघा. आपल्याला तो चार्ट पण आहे, तोही मी तुम्हाला दाखवतो. बघा ह्या चार्टमध्ये अंडररूटसाठीचा आपण फॉर्म्युला यूज केला आहे. हा बघा, हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर है ना, लॉग मॉड ऑफमध्ये एक्स प्लस अंडररूट ऑफ है ना, आणि ही जी टर्म दिसते ती आपण ॲज इट इज घेतली आहे ना. ठीक आहे. सो तो फॉर्म्युला आपण इथे यूज केला. सो आपल्याला ह्या टर्मचं आता डायरेक्ट इंटिग्रेशन लिहिता येईल. सो ते डायरेक्ट इंटिग्रेशन आपल्याला भेटतं आहे I इज इक्वल्स टू लॉग मॉडमध्ये एक्स. बघा आता एक्सची इथे काय व्हॅल्यू भेटते आपल्याला, ही व्हॅल्यू भेटते आहे ना एक्स प्लस 2 है ना एक्सचा, म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू आता इथे राईट करायची एक्स प्लस 2 ही मिळाली आपल्याला एक्सची व्हॅल्यू. देन अंडर रूटमध्ये इथे जी टर्म दिसते तीच आपण इथे लिहिले, म्हणजे इथे जी आता टर्म आपल्याला ऑब्झर्व होती ती आपण ॲज इट इज इथे राईट करणार आहोत. सो ती काय असते एक्स प्लस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर मॉड कम्प्लीट प्लस सी. ओके. दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. पण आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला आणखी हे सोल्युशन एका पद्धतीने लिहिता येणार. बघा लॉग इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 2 हे आपण लिहिलं, आणि अंडररूटमध्ये जर आपण बघितलं तर एक्स प्लस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर दिसते आणि प्लस 3 स्क्वेअर दिसतंय. मग ही टर्म आपल्याला दिसते, ही टर्म म्हणजेच आपण ही टर्म मिळाली, आणि ही टर्म म्हणजेच आपण जर उलटं करत जर गेलो तर आपल्याला हे फायनल सोल्युशन मिळतं है ना, जर आपण रिव्हर्स करत जर गेलो. सो आपल्याला अंडररूटमध्ये डायरेक्ट ही स्टेप्स राईट करता येईल, म्हणजेच गिवन प्रॉब्लेम राईट करता येईल. दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 13
ओके, मॉड कंप्लीट प्लस सी. म्हणजे आपण जर याचं सिम्प्लिफिकेशन करत गेलो तर आपल्याला हे सोल्युशन भेटतं. सो आपण जे क्वेश्चन आहे तो डायरेक्ट लिहिला. सो विच इज आवर फायनल सोल्युशन. ओके, लास्टवाला आता क्वेश्चन राहिला, तो लास्ट वन आपण क्वेश्चन घेऊया. सो नेहमीप्रमाणे त्याला पण आय म्हणून पहिल्यांदा कन्सिडर करूया. सो सोल्युशन आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 13 मायनस 6x मायनस एक्स स्क्वेअर. इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर एकची टर्म आपल्याला नंतरने मिळते आहे ना, आधी कॉन्स्टंट टर्म आली. सो इथे पहिल्यांदा चेक करा की कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर हा +1 किंवा -1 दिसतोय का? येस, प्रेझेंट आहे +1 आहे ना, -1. इथे जर प्लस असतं तर +1 झाला असतं. इथे मायनस आहे म्हणजे -1 टर्म प्रेझेंट आहे. सो आपण याला म्हणतो इक्वेशन नंबर 1. ओके, सो आता नेहमीप्रमाणे आपण याला काय करूया, थर्ड टर्म जी आहे ती पहिल्यांदा फाइंड करूया. सो थर्ड टर्मसाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो तो फॉर्म्युला आपण त्याने थर्ड टर्म आधी फाइंड करूया. सो थर्ड टर्म is equals to 1/2 into coefficient of x, that is 6. Okay, so whole bracket square is equals to, so 6 upon 2 whole bracket square. So आपल्याला डिवायडेशन करता येईल. 3 2 जा 6, that is 3 square. So 3 square is 9. So आपल्याला थर्ड टर्म मिळाली आहे 9. ओके, सो आता ही इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करणार आहे आपण. सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बिकम्स आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन, आता इथे +13 दिसतोय. सो आपण +13 घेतोय आणि इथे लगेच +9 त्याला कनेक्ट करतोय. +9 देन -9 मायनस 6x मायनस एक्स स्क्वेअर. ओके, हे पूर्णचे पूर्ण टर्म कशामध्ये असणार आहे, अंडर रूटमध्ये असणार आहे. ओके, सो इथे जे ऑब्झर्व झाले ते आपण ॲज इट इज राईट केले. आता नेक्स्ट स्टेपमध्ये जर बघितलं आपण तर आपण ह्या दोघांची ॲडिशन करू शकतो आहे ना. का? कारण आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. बघा कुठला फॉर्म्युला येतो, तर ब्रॅकेटमध्ये सिन्स एक्स प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आणि इथे जर आपण मायनस घेतलं तर मिडल टर्म मायनस असायला पाहिजे है ना, ही टर्म आपल्याला माहिती आहे. सो आपण याचे ॲडिशन सबट्रॅक्शन करून चेक करूया की नेमकं काय सोल्युशन येतं आणि नंतर ठरवूया की कसं त्याला ॲडजस्ट करायचं. बघा +13 आणि +9 दॅट इज 22. 13 + 9 दॅट इज, इथनं आपण मायनस साईन कॉमन किंवा मायनस साईन जर कॉमन घेतलं तर ही टर्म आपल्याला आधी लिहायची आहे एक्स स्क्वेअर देन प्लस 6x देन प्लस 9 स्क्वेअर. कोणाचा स्क्वेअर असतोय 9, तर 3चा स्क्वेअर. सो 3 स्क्वेअर म्हणजेच काय मिळत आहे 9. ओके, सो आता आपल्याला हे असं राईट करता येईल. बघा इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन 22 कुणाचा स्क्वेअर आहेत का, नाही. सो त्याला आपण अंडर रूट ऑफ 22 आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर करूया. मायनस इथे आपल्याला ॲडजस्ट करता येईल. बघा एची व्हॅल्यू म्हणजे एक्स. बघा इथे प्लस दिसतोय म्हणून आपण प्लस घेतोय आणि लास्ट टर्म स्क्वेअर आहे बी स्क्वेअर दॅट इज 3 स्क्वेअर म्हणजेच फक्त बी घेतो. सो 3 घेतला आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर केला आणि हे अंडर रूट ॲज इट इज. ओके, सो आपण ही टर्म ॲज इट इज राईट करतोय. आय इज इक्वल्स टू डी एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 22 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आणि आपल्याला याच्यासाठी फॉर्म्युला माहितीच आहे. तर सिन्स इंटिग्रेशन घेऊया आपण, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहेत. तर साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो याचं आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन पुट करता येईल. सो आपल्याला रिझल्ट मिळतोय आय इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ इंटू ब्रॅकेट एक्स म्हणजेच टर्म मिळते आपल्याला एक्स प्लस 3 अपॉन एची आपल्याला टर्म मिळते अंडर रूट ऑफ 22 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. सो विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन.
ओके, अशा टाईप्समध्ये आपण हे 5 एक्झाम्पल जे होते है ना, ह्या फॉर्मॅटमध्ये अंडर रूट आल्यावरती कसं सॉल्व करायचं आणि अंडर रूटचं साईन नाही आलं तर कसं सॉल्व करायचं, ह्या सगळ्या प्रॉब्लेमचा आपण आज स्टडी केला आहे. सो हे 5 एक्झाम्पल बेस्ट करा. यापैकी एक एक्झाम्पल हे एक्झाममध्ये नेहमी रिपीट होतं. ओके, सो नेक्स्ट नवीन जरी आलं तर काय होणार आहे, फार तर फार फक्त इथल्या व्हॅल्यू चेंज होणार आहे ना, बाकीचं फॉर्मॅट तर सेम असेल है ना. जे आपण आता फॉर्म्युला यूज केले ते फॉर्म्युला पण ते सेम असणार आहे. ह्या 6 फॉर्म्युला व्यतिरिक्त आणखी नवीन कुठलाच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा नाही आहे. सो हे 6 फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित आले पाहिजे है ना. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पलचं स्टडी करूया. आत्ताची जी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंडपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, वरती नोटिफिकेशन बेल आयकॉन आहे ती पण हिट करून ठेवा की दररोज संध्याकाळी आपण 7 PM जी व्हिडिओ अपलोड करतो आहे की ज्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, नोटिफिकेशन आयकॉन हिट करून ठेवा जेणेकरून 7 PM व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.